सरस्वती चौक परिसरात स्त्री जातीचं अर्भक आढळून आल्यानं खळबळ उडाली असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली। सोलापूर शहरातील सरस्वती चौक परिसरात स्त्री जातीचं अर्भक आढळून आल्यानं खळबळ उडाली असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली। दरम्यान या घटनेमुळे स्त्री भ्रूण हत्या, नवजात अर्भकाचा त्याग अथवा अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरस्वती चौकातील सेवा सदन शाळेजवळील खाजगी नर्सिंग होम समोरील जुनी मिल चाळ येथील महिला स्वच्छता गृहाजवळ बुधवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास स्त्री जातीचं अर्भक आढळून आलं। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीनं हे अर्भक त्या ठिकाणी आणून टाकलं असावं। अर्भक आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी खाजगी नर्सिंग होममधील महिला कर्मचाऱ्यांना बोलावून याबाबत विचारणा केली, मात्र हे अर्भक कोणी आणून ठेवलं याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर नागरिकांनी तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनास्थळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली, मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही चौकशी अपुरी राहिल्याचं दिसून येतं। अर्भकाचा पंचनामा करण्यात आला का, ते अर्भक नंतर कुठं नेण्यात आलं, त्याची वैद्यकीय तपासणी किंवा शवविच्छेदन झालं का यासह अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या घटनांकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं जातं। PCPNDT कायदा 1994च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगानं स्त्री जातीचं अर्भक अथवा संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याची माहिती राज्यस्तरावर पाठवणं आवश्यक असतं। तसंच पोलिसांकडून पंचनामा, पुरावे संकलन, वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवणं गरजेचं असतं। जर अर्भक मृत अवस्थेत आढळलं असेल तर शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून मृत्यूचं कारण निश्चित केलं जातं। परिस्थितीनुसार भारतीय न्याय संहिता अंतर्गत नवजात अर्भकाचा त्याग, मृत्यू किंवा इतर संबंधित गुन्ह्यांबाबत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। अर्भक जिवंत असल्यास त्याची माहिती बालकल्याण समितीला देणं बंधनकारक असतं। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे, मात्र कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचा संबंध तपासातून स्पष्ट होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। विशेष म्हणजे शहरात यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्याच्या चर्चा होत असतात, मात्र अनेक प्रकरणं उघडकीस येत नाहीत किंवा त्यांचा तपास पूर्णत्वास जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। एकीकडे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध जनजागृती मोहिमा राबवत असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी स्त्री जातीचं अर्भक आढळणं ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं, तसंच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे।